नमस्ते। आज गेले 2 महिन्यापासून ना 3 महिन्यापासून 3.5 महिने झाले। 102 दिवस 102 दिवस गेले 102 दिवस आज सगळे गोरगरीब शेतकरी कष्टकरी आपला काम सोडून, आपले शेताचं काम सोडून, आपल्या हाताचं काम सोडून, आपले महिला जे गायरान जमिनी धारक आहे आणि ते सगळं काम सोडून आपले मुलाबाळांचे जे शिक्षण आहे ते सगळं सोडून त्यांच्या जे सांभाळण्याचे काम आहे मुलाबाळांचे लक्ष सोडून आज गायरान जमिनीसाठी लढत आहे। आणि हे जे झोपलेले राजकारणी आहे, निवडणूक गेली की ते झोपले रावण सारखे, आणि ज्यांचे मतदानातून निवडून आले आहे त्यांना असं कष्ट देत आहे हे लोक आपल्या हक्कासाठी। अरे गायरान जमिनी जे असते कोणासाठी असते, कोणासाठी असते? क्या हे मोठे मोठे हजारो कोटी ज्यांच्या जे मंत्री आमदार खासदार ह्यांच्या जे निधी असते प्रत्येक वर्षीच्या 50-50 हजार कोटी असते, की तुमचे सारखे जमीन लुटणारे गायरान जमीन खाणारे त्यांच्या लोकांसाठी ते मंत्री लोकांसाठी क्या हे गायरान जमीन आहे का, की गोरगरीब लोकांच्यासाठी आहे? मला एक प्रश्न पडते, गायरान जमिनी जे असते ते कष्टकरी लोकांच्यासाठी असते। अरे 1 एकर 2 एकर जमिनी तुम्ही हिचकून घेताय, कंपनीला देताय, तुम्हाला जरी इतकी आहे मस्ती काम करण्याची, तुम्हाला दाखवायचं आहे, हे प्रायव्हेट कंपनी तुम्ही आणताय आणि गोरगरीब लोकांची जमिनीवरती जरी तुम्ही त्यांचे हक्क हिचकून घेताय। अरे तुम्हाला जरी इतका माज आलेला आहे तर तुम्ही एक काम करा ना, तुमचे घरावरती बांधा आणि जे तुम्ही आज 10-20 वर्ष सत्तामध्ये असताना जे लोकांची जे गायरान जमीन 2-2 हजार एकर जमिनी एक मंत्रीकडे आहे, तुमच्या बापाची आहे का तो जमीन? मला एक सांगायचं आहे, ह्यांच्या बापाची आहे का हे मंत्री आमदार लोकांची? कुठे आणली हे लोकांनी इतकी जमीन? तसंच त्या जमिनीवरती तुम्ही ते प्रोजेक्ट करा। अवादा कंपनी असेल, कोणती कंपनी, ते गंगा माऊली कंपनी असेल, ते सोलार ऊर्जाचा जे प्लांट लावणार आहे ते मंत्री लोक स्वतःची जमिनीवर तुम्ही करा। हे लोकांची जमिनी जरी तुम्ही हिचकून घेण्याचा प्रयत्न करताय तो मी पण शांत बसणार नाही। मी इतके दिवस मुंबईमध्ये होती त्याच्यासाठी, पण नवनाथ भाऊने खूप, क्योंकि माझे पण कोर्ट केस चालू आहे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यासाठी मी समस्वी आहे। आणि एक और गोष्ट, हे जे पोलीस प्रशासन आहे त्यांना मी हात जोडून मी विनंती करते आता की जे महिलांवरती आणि जे आपल्या हक्कासाठी लढताय, तुम्हाला जे पगारी मिळते आमचे संरक्षणासाठी मिळते, आणि तुम्ही असं स्वतःचे पॉवरचा गैरवापर जरी तुम्हाला करायचा आहे तो असे जमीन हिचकून घेणारे मंत्री संत्री जे 2.5 हजार एकर जमीन हिचकून घेतली आहे एक मंत्री आमदारांनी, त्यांच्यावरती तुम्ही पॉवर दाखवा। आमचे गोर गरीब माता माऊलीवरती तुम्ही पॉवर दाखवताय आणि त्यांच्यावरती केस करताय आणि त्यांना जेलमध्ये टाकताय। नवनाथ हरे भाऊची बायकोला मला सकाळी फोन आला, इतकी रडत होती की ताई आमच्या काय लेना घेणं नाहीये, तो लढताय गेले 3 महिन्यापासून लढताय, आमच्या काय लेना घेणं नाहीये ताई, त्यांची विजय होणार आहे, तुम्ही थांबा आता। पण ताई आमच्या घरामध्ये दरवेळे पोलीसवाले, तर आज सकाळी 5 वाजता त्यांच्या घरा पोलीस गेली। अरे तुमचं काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? ह्यांचे मतदानातून तुम्ही निवडून आलेला आहे आणि आज सपोर्ट देण्यासाठी कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, कोणी नाही त्यांना सपोर्ट देण्यासाठी, कोणी कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, आणि जरा काही केला तो 353 हे ते सगळे केस लोकांवरती करतात। जरी असं दंडशाही केली तो हे दंडशाही सगळे लोक मिळून, सगळे पक्षाचे लोक हे गायरान धारकांच्या सोबत आहे। असं आम्ही दंडशाही हुकुमशाही चालू देणार नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आता जिवंत आहे ते आम्ही जिवंत ठेवणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।